आषाढी वारीसाठी जिल्हा प्रशासनानं कडेकोट नियोजन आता सुरू केलेलं आहे। यंदाही आषाढी वारी काळात व्हीआयपी दर्शन बंद राहणार आहे, तर वारकऱ्यांच्या सुविधेला प्राधान्य दिलं जाईल, अशी माहिती आता जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे। तसंच धक्कादायक प्रकरण आलं समोर, आषाढी वारी बंद होणार। पंढरपूरच्या चंद्रभागेत धक्कादायक प्रकार, आता पंढरपूरची आषाढी वारी बंद होणार। आषाढी एकादशी होण्याआधीच वारेकऱ्यांसाठी आली सगळ्यात धक्कादायक बातमी। खरं जेव्हा तर एक वारेकरी जो दर महिन्याला पंढरपुराला जायचा, यावेळेस तो गेला होता। तो चंद्रभागेत स्नानाला गेला, तेव्हा चंद्रभागेत त्याला जे दिसलं ते पाहून धक्का बसला। पांडुरंगाचा निस्सीम भक्त जो एकही वारी चुकत नव्हता, पण त्याला त्या दिवशी चंद्रभागेत जे दिसलं त्याने तात्काळ आपल्या मोबाईलमध्ये त्याचा व्हिडिओ काढला। आता तो त्याने त्याच्यापाशी ठेवला असला तरी कदाचित आषाढी वारी झाली असती, पण त्याने तो यूट्यूबवरती टाकला। त्याचा तब्बल 10 लाख लोकांनी पाहिले। आता चंद्रभागेमध्ये फक्त हेच पाहायचे राहिले होतं, असं त्या वारेकरानं म्हणलं। आता जेव्हा हा व्हिडिओ व्हायरल झाला, तेव्हा ताबडतोब निर्णय घेण्यात आला आणि ज्यामुळे आता वारीकरी धोक्यात आलेले आहे। मग काय घडलं नेमकं चंद्रभागेत? का हा व्हिडिओ इतका व्हायरल झालाय? अखंड भारताचा, महाराष्ट्राचा देव असलेल्या विठ्ठल रुक्माईच्या पंढरपुरात चंद्रभागेत असं काय घडलं? एकाएकी ही धक्कादायक घटना कशी काय घडली, की ज्यामुळे सगळ्या वारेकऱ्यांची आता चिंता वाढलेली आहे? वारी बंद होणार आहे का? चला जाणून घेऊया सविस्तर रिपोर्ट। पंढरपूरच्या विठुराया नाव जर घेतलं तर पहिल्यांदा डोळ्यासमोर उभे राहते ते चंद्रभागा नदी। ही एक नदी नाही तर लाखो वारेकऱ्यांच्या श्रद्धेचं आणि भक्तीचं प्रतीक। आषाढी एकादशी अगदी तोंडावर आली होती। लाखो वारेकरी काही निघाले होते, काही दिंड्या काही ठिकाणी निघणार, तर काही विठ्ठलाच्या दर्शनापूर्वी चंद्रभागेत पवित्र स्नान करून आपल्या शतकानुशतके जुनी परंपरा आहे। चंद्रभागेत आंघोळ करणं अत्यंत पुण्याचं काम मानलं जातं। पण याच पवित्र चंद्रभागेत एका वारेकऱ्याला असं काही अनुभवलं आलं, जो धक्कादायक त्याने प्रकार पाहिला। त्याने अक्षरशः सगळीकडे खळबळ उडवली। तर त्याला हा प्रकार पाहिल्यानंतर त्याला सगळ्यात आधी धक्का बसला। प्रकार त्यांनी त्याच्या पाशी ठेवला नाही, त्याने तो सोशल मीडियावरती टाकला, ज्यामुळे निर्णय घेण्यात आला, देवाच्या दारात चंद्रभागेत असं काय घडू शकतं, असा प्रश्नचिन्ह आता निर्माण होतंय। ते वारेकरी सांगतोय हा विषय गंभीर आहे। त्याला आधी वाटलं चला जाऊ द्या, कशाला आपण सांगायचं। त्याने विचार केला, पण त्याने अखेर कॅमेरा काढला आणि सगळी शूटिंग काढायला सुरुवात केली। विठुरायाचं दर्शन घेऊन आपल्या घराकडे जाऊयात, असं तो सुरुवातीला बोलला होता। पण चंद्रभागेकडे आला आणि त्याला एक वेगळीच गोष्ट बघायला मिळाली। त्याला खरं सांगायचं तर खूप खूप वाईट वाटत होतं, पण इतकं वाईट वाटत होतं की त्याचे शब्द फुटत नव्हते, कारण की विठुराया पांडुरंगाची प्रचंड भक्ती त्याच्या मनात होती। इलाज नव्हता म्हणून त्याने व्हिडिओ काढून टाकला आणि अक्षरशः आता आषाढी वारीच काय होणार, तो आता सगळ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय। तो वारेकरी पुंडलिकांच्या मंदिरात शेजारी उभा होता। त्यांनी पाहिलं ते थक्क करणारं होतं। त्याच्या व्हिडिओमध्ये त्याने दाखवलं की किती घाणी साम्राज्य आहे। हो, घाणी वारकरी म्हणतोय की काय सांगू तुम्हाला, मला खरंच असं वाटायला लागलंय की मी देवाला आलोय की कुठल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर आलो। तिथे पोहोचताच क्षणी पाहिला कचरा दिसला, पण त्यापुढे नंतर गेल्यावर ते दृश्य दिसले। त्याचा व्हिडिओ त्यांनी काढला आणि सोशल मीडियावरती टाकला, आणि ज्यामुळे अक्षरशः लाखो लोकांनी तो व्हिडिओ पाहिला आणि आषाढी वारीचं काय होणार, आता ही चिंता निर्माण झाली। त्याने हे दृश्य पाहिलं, सगळा कचरा, प्लास्टिकच्या पिशव्या, घाण प्रसाद खाल्लेला, पत्रवेड्या, नको त्या वस्तू तिथे फेकल्या होत्या। पुढे जाऊन तर त्या अशी विचित्र गोष्ट दिसली की त्यामुळे चंद्रभागेत आंघोळ करायला कोणी उतरणार नाही अशी भीती वाटली। त्याने सगळं कॅमेऱ्यात झूम करून दाखवलं। त्यात म्हटलंय की तुम्ही तोंडावर डोळ्यात हात ठेवला, इतकी घाण कंडिशन आहे, असं बोलू लागला। व्हिडिओमध्ये ते चालू केल्यानंतर त्याच्या पाठीमागून तो बोलत होता। पवित्र चंद्रभागेतील कचऱ्यांचे ढिगारे जे पाहून त्याचं मन विवश झालं। त्या वारेकऱ्याने पुढे जे सांगितलं ते आणखीच धक्कादायक होतं। तो म्हणाला, पहा, मंदिराच्या तुम्हाला शिखर दिसलाय, त्या शिखराच्या एकदम बाजूला म्हणजे मंदिराला अगदी चिकटून अतिशय मोठी घाण आहे। अगदी मोठा कचरा, एखाद्या उकंड्यासारखा वातावरण तिथे तयार झालंय। प्लास्टिकच्या पिशव्या आहेत, घाण आहे, तर इथं घाणेरड्या गोष्टीचा ढिगारा आहे। सगळ्यात गंभीर भाग म्हणजे तिथून एक पाण्याचा गटारीसारखी पाण्याची एक नाली काढलेली आहे, आणि ही नाली त्या गटाराच्या मध्ये जाते आणि सरळ जाते चंद्रभागेत नदीत। पहा, मंदिराच्या शेजारी अगदी मंदिराला चिटकून एका दृश्याचे ते वारेकऱ्याला सुन्न होणारे कोट्यवधी भाविक तिथे स्नान करतात, जिथे गटारीची घाणेरडी पाणी मिसळलेले पाहायला भेटत आहे। आता इथं ट्रेलर होता, पुढे जे त्या व्हिडिओमध्ये दिसणार होतं ते अख्ख्या वारेकऱ्यांची चिंता वाढवणार होती।
तो वारेकरी वळवळून म्हणू लागला, तुम्ही मला सांगा, हा घाण पाण्यात म्हणजे गटारापेक्षा घाण पाण्यात तुम्ही आंघोळ कशी करायची? त्याने दृश्याचं लांबून लांबून आलेले मायमाऊलीचं स्नान करत होते. त्याने व्हिडिओ मोबाईलचे कॅमेरा फिरवला. तिथे गटारापासून त्याने उजव्या बाजूला कॅमेरा फिरवला. तिथे अनेक महिला पुरुष आंघोळी करत होते. पण आंघोळी करत असताना ते पाहून त्याचे डोळे पाणावले की ही कंडिशन बघून तो म्हणतोय, तुम्हाला खरं सांगतो की इथं कोणाची आंघोळ करण्याची इच्छा होणार नाही. आता हाच प्रश्न त्याने आपल्या डोळ्यासमोर मांडलाय. त्या वारेकऱ्यांच्या प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. आता तो म्हणाला की ही नुसती घाण आहे, पण या घाणीचं पुढे तिथं दिसलं ते अत्यंत भयावह होतं. खरं तर पुढे चालू लागला तर ती अत्यंत वेदनादायक गोष्ट त्याला दिसली. चंद्रभागेच्या वाळवंटांची देखील दुर्दशा झाली होती. दशक्रिया केल्या जातात त्याच्या विधीनंतर कापलेले केस, ब्लेड, कपडे, पिंडाचे गोळे वाळवंटात पडलेले दिसत होते. अगदी मृताचे अस्थि, कपडे आणि वस्तू चंद्रभागेत सोडलेले नदी प्रदूषित झाले होते. दशक्रियेविधीची भावना जरी चांगली असली तरी वेगवेगळ्या अवस्था करणं खूप गरजेचं. त्या वारेकऱ्याला आणखी एक मोठी भीती वाटत होती. तो म्हणत होता की हळूहळू तो बोलू लागला की इतकी घाण कंडिशन आहे, काही समजत नव्हतं. त्याने अखेर मोबाईल काढून रेकॉर्डिंग सुरू केली आणि इतकं घाणी साम्राज्य आता मोबाईलमध्ये रेकॉर्ड करायला सुरुवात केली. व्हिडिओ लाईव्ह यूट्यूबवरती सुरू केला. आता हे व्हिडिओला व्ह्यूज त्या ठिकाणी लाखोमध्ये येणार होते आणि नेमकं तो शेवटी असं काय पाहणार होता की ज्यामुळे वारीच बंद होईल. काय आहे असं म्हणू लागला होता. या व्हिडिओमध्ये बोलणं असताना तो पुढे जाऊ लागला. तो म्हणाला की पूर्वी गोव्याला देखील खूप गर्दी व्हायची. गोव्याला समुद्रकिनारे किंवा परदेशी पर्यटक भरपूर गर्दी करायचे. पण आता हळूहळू गोव्याची गर्दी कमी व्हायला लागली. पर्यटकाची संख्या कमी व्हायला झाली. प्रशासन होता आणि तिथे लक्ष दिलं नाही आणि पर्यटकाची संख्या तिथे झाली नाही. हे जर वेळेवर भान बाळगलं नाही तर जिकडे तिकडे घाण फेकत जर सुटत गेलं तर अक्षरशः इथे अवघड परिस्थिती होऊ शकते. म्हणून तो जिकडे तिकडे बघेल ते घाण टाकलेली वस्तू परिस्थिती पाहून वाईट वाटत होते. त्या व्हिडिओमध्ये पुढे तो सांगतोय की विनाकारण चित्र त्या ठिकाणी दाखवायचे आहे की पुढे जाऊन तिथे त्यांनी पाहिलं की महिला या एका ठिकाणी आंघोळ करत होत्या. आता तो दुर्दैवी प्रसंग तो पाहणार होता. त्या महिलांनी काहींना आंघोळ केली होती. काही पुरुष देखील त्या ठिकाणी आंघोळ करत होते. तो हळूहळू पुढे जात होता. त्याला देखील आंघोळ करून दर्शनाला जायचं होतं, पण त्याने तिथे स्थगित केलं. त्याने आंघोळ करायचं कॅन्सल केलं होतं. पुढे जसा जात होता तसा आत्तापर्यंत त्याने फक्त कचरा पाहिला होता. काही पुढे निघाल्यावर बेगारावर होत, पण त्याने गेला अक्षरशः काही अंतर्वस्त्र देखील त्यांनी तिथे पडलेले पाहिले. अक्षरशः लोक किती त्या ठिकाणी विचित्रपणे वागतात याचे उदाहरण त्या व्हिडिओमध्ये दिसून येत होते. त्याने प्रशासनाला देखील त्याच्यामध्ये सुनावलं. लोकांनाही त्याने त्या ठिकाणी व्यवस्थित सल्ला दिली. पण हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अखेर प्रशासनाला जाग आली आणि त्यानंतर सगळा कचरा जो आहे तो साफ करण्यात आल्याचं देखील त्या व्हिडिओमध्ये सांगितण्यात होतं. पण खरं तर एका वारेकऱ्याच्या नजरेतून पाहिलं तर नदीला पवित्र मानलं जातं. त्याच्यामध्ये असं घाण गटाराचं पाणी सोडून देणं, किनाऱ्यावर अगदी स्नान साधारणपणे तिकडे टाकणं, हे किती योग्य आहे, किती अयोग्यपणा वाटत आहे. तिथे पाया पडायला जातो की अशी घाण करायला जातो, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे. त्याचं म्हणणं तिथं आलं की सरकारची जबाबदारी आहेच, पण जबाबदारी आपली पण आहे. लोक तिथे जातात, भाविक जातात, त्यांनी देखील जबाबदारी त्याच्यामध्ये घ्यायला पाहिजे. हे दृश्य पाहून तो म्हणाला की आता पंढरपुराला इथून पुढे कधीच येणार नाही. त्याने शपथ घेतली आणि त्यानंतर तो पुढे असं बोलला की इथून पुढे पंढरपुराला लोकांची गर्दी देखील कमी होईल आणि एक दिवस आषाढी वारी देखील बंद होऊ शकते. जर असं चालू राहिलं तर असा हा व्हिडिओ त्या व्हिडिओमध्ये त्यांनी यूट्यूब चॅनलवर त्याला अक्षरशः 10 ते 15 लाख व्ह्यूज त्या ठिकाणी मिळालेले आहेत. तर या ठिकाणी शूट केलेला हा व्हिडिओ तुमच्याविषयी मत काय आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. कमेंटमध्ये मला हे पण सांगा की आषाढी वारीला जाताना हा घाण कचरा करणे चांगले आहे का, मध्ये कळवा आणि कमेंटमध्ये कळवा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.